नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण स्वाध्याय इयत्ता 6वी भूगोल पाठ 3 पृथ्वीगल नकाशा तुलना व क्षेत्रभेट हा स्वाध्याय सोडवणार आहोत। भूगोल विषयाचे सरळ सेवेसाठी उपयुक्त प्रश्न। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पहिला प्रश्न बघूया। पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा। त्यामधील पहिला प्रश्न आहे, द्विमिती व त्रिमिती साधनांची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर आहे, द्विमितीय व त्रिमितीय साधनांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत। 1. द्विमितीय साधनांना लांबी व रुंदी या दोन मिती असतात। या उलट त्रिमिती साधनांना लांबी, रुंदी व उंची या तीन मिती असतात। 2. द्विमिती साधनांची लांबी व रुंदी मिळून क्षेत्रफळ तयार होते। या उलट त्रिमिती साधनांची लांबी, रुंदी व उंची मिळून घनफळ तयार होते। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिल्यामधील आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत। दुसरा प्रश्न आहे, अगदी छोट्या पृथ्वीगोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील? उत्तर 1. अगदी छोट्या पृथ्वीगोलावर अक्षवृत्ते व रेखावृत्त दाखवता येतील। 2. पृथ्वीवरील विविध देश, बेटे, आखात, उपसागर, सागर व महासागर दाखवता येतील। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामधलेच आपण तिसरा प्रश्न बघणार आहोत। पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र या संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल? याचे उत्तर आहे, पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र या संकल्पना पृथ्वीगोल या साधनाने समजून घेणे सोपे जाईल। त्यानंतर यामधील चौथा प्रश्न बघणार आहोत। तुमचे गाव, शहर दाखवण्यासाठी कोणती साधने उपयोगी पडेल? उत्तर आहे, आमचे गाव, शहर दाखवण्यासाठी नकाशा हे साधन उपयोगी पडेल। त्यानंतर यामधीलच पाचवा प्रश्न आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते? याचे उत्तर आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन म्हणजे नकाशा होय। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रश्न पहिला संपलेला आहे। आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया। दुसरा प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यामधील पहिला प्रश्न आहे, द्विमितीय वस्तू म्हणजे काय? उत्तर आहे, लांबी व रुंदी अशा दोन मिती असलेल्या वस्तू म्हणजे द्विमितीय वस्तू होय। त्यानंतर प्रश्न दुसऱ्यामधील आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत। त्रिमितीय वस्तू म्हणजे काय? उत्तर आहे, लांबी, रुंदी व उंची अशा तीन मिती असलेली वस्तू म्हणजे त्रिमितीय वस्तू होय। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे दुसरा प्रश्न संपलेला आहे। आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया। तिसरा प्रश्न आहे, क्षेत्रभेट अभ्यास पद्धतीची माहिती लिहा। उत्तर आहे, 1. भौगोलिक सहल म्हणजे क्षेत्रभेट ही भूगोल विषयासाठी अत्यंत महत्त्वाची अभ्यास पद्धती आहे। 2. क्षेत्रभेट
पद्धतीत ज्या क्षेत्राचा अभ्यास करायचा आहे, उदाहरणार्थ डोंगर, समुद्रकिनारा, लघुउद्योग केंद्र इत्यादी, त्या क्षेत्राला प्रत्यक्षपणे भेट दिली जाते. 3. क्षेत्रभेटीमुळे त्या ठिकाणाची भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती जाणून घेता येते. 4. क्षेत्रभेटीदरम्यान प्रश्नावलीद्वारे किंवा मुलाखतीद्वारे स्थानिक लोकांकडून माहिती मिळवता येते. त्यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे वळूया. चौथा प्रश्न आहे, नावे लिहा. द्विमितीय वस्तूचे आपल्याला नावे लिहायचे आहे. कागद, फळा, जमीन, नकाशा इत्यादी. त्यानंतर त्रिमितीय वस्तूची नावे लिहायची आहे. डस्टर, डबा, पेला, तांब्या, डोंगर, चंद्र, पृथ्वी गोल इत्यादी. त्यानंतर भूगोलाची अभ्यासी साधने आहे. नकाशा, पृथ्वी गोल इत्यादी. त्यानंतर इथे विद्यार्थी मित्रांनो चौथा प्रश्न संपला आहे. पाचव्या प्रश्नाकडे वळूया आपण. पाचवा प्रश्न आहे, अर्थाविषयी माहिती लिहा. उत्तर आहे, अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये मेन राज्यात यार्मथ येथे अर्था हा जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल ठेवण्यात आला आहे. 2. अर्था ही पृथ्वीची महाकाय प्रतिकृती आहे. 3. अर्था या पृथ्वीगोलाच्या परिवलनाचा व परिभ्रमणाचा वेग पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाचवा प्रश्न संपलेला आहे. आपण आता 6व्या प्रश्नाकडे वळूया. 6वा प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. आपल्याला नकाशा व पृथ्वीगोलमधील फरक स्पष्ट करायचा आहे. एक नकाशा हे पृथ्वीगोलाच्या अभ्यासाचे द्विमितीय साधन आहे. पृथ्वीगोल हे भूगोलच्या अभ्यासाचे त्रिमितीय साधन आहे. नकाशाच्या आधारे विविध प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करता येतो. पृथ्वीगोलाच्या आधारे विशिष्ट प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करता येत नाही. इथे प्रश्न 6वा संपलेला आहे. आपण आता 7व्या प्रश्नाकडे वळूया. 7वा प्रश्न आहे, पाठ्यपुस्तक पान क्रमांक 16 वरील प्रश्नांची उत्तरे. त्यामधील पहिला प्रश्न आहे, कोणते साधन सपाट आहे? उत्तर आहे, नकाशा हे साधन सपाट आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, यामधील कोणते साधन गोलाकार आहे? याचे उत्तर आहे, पृथ्वीगोल हे गोलाकार साधन आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, कोणत्या साधनामुळे तुम्ही पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र एकाच वेळी पाहू शकतात? उत्तर आहे, नकाशा या साधनामुळे आम्ही पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र एकाच वेळी पाहू शकतो. यामधील चौथा प्रश्न आहे, कोणत्या साधनांमुळे पृथ्वीची एका वेळी एकच बाजू पाहता येते? उत्तर आहे, पृथ्वीगोल या साधनामुळे पृथ्वीची एका वेळी एकच बाजू पाहता येते. पाचवा प्रश्न आहे, कोणत्या साहित्यास पृथ्वीची प्रतिकृती म्हणता येईल? उत्तर आहे, पृथ्वीगोल या साहित्यास पृथ्वीची प्रतिकृती म्हणता येईल. इथे आपला स्वाध्याय संपलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मनापासून धन्यवाद.
असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझा पुढचा व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळेल. पुढचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहे मी. धन्यवाद. आपण पुढच्या स्वाध्यायामध्ये पाठ 5वा बघणार आहोत. पुन्हा एकदा धन्यवाद.